जिवंत जीवामृत कुठल्या कुठल्या पिकांना वापरलं पाहिजे? जिवंत जीवामृत आपण कुठल्याही पिकाला वापरू शकतात. जिवंत जीवामृत ज्यावेळेस आपण देतोय तर त्यावेळेस आपल्याला जमिनीत असलेल्या जीवाणूंची संख्या वाढली जाते. आणि ज्यावेळेस जीवाणूंची संख्या वाढते त्यावेळेस जमिनीतली कार्बन लेवल वाढेल, आणि ज्यावेळेस जमिनीची कार्बन लेवल वाढेल त्यावेळेस खताच्या गुण्या आपोआप कमी होणार आहे. म्हणून आपण कुठल्याही पिकाला ज्या जमिनीत लावणार त्या जमिनीतली जीवाणूंची संख्या वाढली तर आपलं उत्पन्न वाढणार आहे. कारण दोन प्रकारचे जीवाणू असतात, एक चांगले जीवाणू असतात, एक वाईट जीवाणू असतात. वाईट जीवाणू वाढले तर कुठल्याही प्रकारच्या जीवाणूमुळे येणारा करपा, जीवाणूमुळे येणारी मर वाढत असते, बरोबर. ज्यावेळेस चांगली बुरशी वाढते, चांगल्या जीवाणू वाढतो, त्यामुळे त्या ठिकाणी वाईट बुरशी आणि वाईट जीवाणूंमुळे होणाऱ्या समस्या शेतात निर्माण होत नाही. म्हणून आपल्याला आपल्या शेतातील बुरशीपासून येणाऱ्या आजारांचं रक्षण करायचं असेल, नैसर्गिक स्वरूपात नायट्रोजन द्यायचं असेल, नैसर्गिक स्वरूपात फॉस्फरस द्यायचा असेल, पोटॅश द्यायचं असेल, तर आपल्याला जमिनीत जिवंत जीवामृत दिलं गेलं पाहिजे. बघ, अगोदर कुठेतरी दूरवर पाऊस पडत होता तर एक प्रकारचा सुगंध येत होता. त्यावेळेस काय होत होतं, वातावरण बदलामुळे जमिनीत असलेले ॲक्टिनोमायसिट त्यांच्या सुप्तावस्थेतून जागे होत होते आणि एक विशिष्ट प्रकारचा सुगंध सोडत होते. आज जमिनीत असलेले ते ॲक्टिनोमायसिट, ते जीवाणू नष्ट झाले, त्यामुळे कुठल्याही प्रकारचा सुगंध येत नाही. म्हणून आपल्याला जमिनीत वाढणाऱ्या जीवाणूंची संख्या वाढवायची असेल तर त्यासाठी आपल्याला जिवंत जीवामृत वापरायचं आणि कुठल्याही पिकाला वापरायचं आहे. जर आपली केळी असेल, पपई असेल तर 1000 झाडांचा डोस राहील. 5 किलो ताजं शेणे, 5 ते 10 लिटर कच्चं न तापवलेलं दूध आहे, 4 किलो गुळ आहे, 1 किलो डेक्स्ट्रोज आहे आणि 15 ते 20 अंडी वापरायचे आहे. केळी आणि पपई 1000 झाडांसाठी. आणि बाकी कुठलेही पीक आहे तर हेच प्रमाण आपल्याला 1 एकरसाठी वापरायचं आहे. तरी आपल्याला जीवामृत विषयी आणखी काही शंका असेल तर आपण फोन करू शकतात, मेसेज करू शकतात किंवा व्यक्तिगत स्वरूपात भेटू शकतात. ओके, थँक्यू.